तर आपण आता सुरू करूया. करूया सर. हो, नमस्कार. हेच खानदान बघणार आहे. हो हो, आपण आज जेचं खानदान बघणार आहोत. हा, तर जिमचं खानदान आणि त्याच्यामध्ये जिम जिम हे ही मुख्य अक्षरं आहेत. तर ह्याच्यापैकी जिम आणि चिम ह्या अक्षरांच्या बाबतीत विशेष काही सांगण्यासारखं नाहीये, कारण ही अक्षरं आपल्या मराठी, हिंदी किंवा सर्व भारतीय भाषांमध्ये आहेत आणि त्यांचा उच्चारही तसाच केला जातो. मराठीमध्ये आपण जल, जीवन, जग ह्या शब्दांमध्ये जसं जचा उच्चार करतो तसं सॉफ्ट ज किंवा पॅलेटल ज ज्याला म्हणतात, तालव्य अक्षर आहे. च, छ, ज, झ, य ह्या वर्गातलं. तर च आणि ज ही दोन्ही अक्षरं उर्दूमध्ये तालव्य अक्षरं आहेत. ज हे अक्षर अरेबिक, पर्शियन आणि हिंदी या तिन्ही भाषांमध्ये येतं, पण च हे अक्षर अरेबिक मध्ये येत नाही. च हे अक्षर फक्त पर्शियनमध्ये आणि हिंदी अर्थात आपल्या संस्कृत उद्भव शब्दांमध्ये चंचल वगैरे ह्या शब्दांमध्ये ते येतात. पण मूळ अरेबिक आणि मूळ पर्शियन मध्ये च आणि ज चे अनेक शब्द आहेत, ते पण आपण आता पाहूया. तर इथे फळ्यावर मी एक शब्द काढलाय, तो वाचून दाखवा. योगेंद्रजी बघा प्रयत्न करून, दिसतोय का हा शब्द? जिम आहे, जिमला अलेफ जोडलेला आहे, जा झाला, जासूस, बरोबर. जासूस हा आपला चिरपरिचित शब्द, पण तो मूळ अरेबिक वरून आलेला आहे. आता इथे दुसरा एक काढलेला आहे मी शब्द, ज पासूनच, जाम, जाम हा उर्दू शायरांचा आवडता पेला, दारूचा पेला, हा पण पर्शियन भाषेतून आलेला शब्द आहे. तर तो अशा प्रकारे लिहितात. इथे जमा हा अजून एक महत्वाचा शब्द मी काढलेला आहे. तर जमा म्हणजे जमा होणे. मराठीत आपण जमा, मराठीतला जमा हा शब्द त्याच्यावरूनच आलेला आहे, पण उर्दू मध्ये लिहिताना त्याच्यासाठी ऐन वापरतात. सुटा काढून दाखवतो. जहा पण आहे. हा, जामा, जामे, जमात पण एक आहे ना शब्द, जमात ना. हो, जमात पण आहे. जमा, जमात, जाम, जामिया, जाल, विचारू का? जमाच म्हणजे जम आ असं असतं ना, तसं काहीतरी उच्चारतो. जम हे बघा, शेवटी जो ऐन येतो ना, शमा, जमा, त्याच्यामध्ये त्याचा उच्चार शम अ किंवा जम अ असा करायला हवा. तो आपण नेहमी करताना सर्वसाधारणपणे क्षमा, जमा असाच उच्चार करतो. लिहिताना मात्र तिथे तो अलेफ न काढता तिथे ऐन लिहावा लागतो. तर आपण कसा लिहिणार? जमा हा शब्द ज, त्याला पुढे आपण म जोडला आणि त्याच्या पुढे मात्र ऐन येईल, त्याच्यामुळे असं येईल, जमा, जम आ. आणि त्याची मात्रा मोजताना मग 2 1 अशा मोजायला लागतात. हा, जमाचा मात्रा मोजताना 1 2, पहिली मात्रा 1 आणि त्याच्यानंतरच्या 2, जमा 1 2 अशा प्रकारे. मात्रा ह्या नेहमी उच्चाराप्रमाणे असतात. मात्रा लिहिताना, मात्रा मोजताना लिपीकडे लक्ष न देता तुम्हाला उच्चाराकडे लक्ष द्यावं लागतं. मी याच्याबद्दल नंतर मी कॉन्टॅक्ट करेन तुम्हाला. याच्यातलं मी एक वेगळं उदाहरण सांगेन तुम्हाला. जमा, शमा या शब्दाच्या मात्रा मोजताना 1 2, पहिलं अक्षर लघु आणि दुसरं अक्षर गुरु अशा प्रकारेच त्या मोजल्या जातील. जमहुरियत, जमहुरियत हा जो शब्द आहे तो पण ह्याच्यावरूनच आलेला आहे. जमहुरियत म्हणजे लोकशाही. जमहुरियत. तर हा जमा हा शब्द मी लिहिला इथे, जिम, मीम आणि आयन. हा, आयन म्हणजे हलकचा अ अ, आयन. जमा, जमा हा शब्द लिहिला जाईल. नमस्ते कुलकर्णी मॅडम, नमस्ते. माफ कीजिएगा साहब,
हा नाही तुम्ही अगदी 2च मिनिटं झाली आहेत वेळेवर आला. समहा. आता जामिया नावाचा एक शब्द आहे. जामिया मिलिया. जामिया म्हणजे युनिव्हर्सिटी. ह्याच्यामध्ये पण हा जिम वापरला जातो. तो कसा लिहायचा ते आपण शिकूया. जामिया हा शब्द लक्षात घ्या कारण हा नेहमी युनिव्हर्सिटीच्या नावामध्ये वापरला जातो. तर इथे पण जिमच वापरलेला आहे पण त्याच्यामध्ये अयन आलेला आहे आणि त्याच्या पुढे मग ये जोडलेलं आहे. अच्छा मला हे माहिती नाहीये. जामिया. जामिया मिलिया युनिव्हर्सिटीचं नाव आपण नेहमी ऐकतो. ह्याच्यामध्ये जिम नेहमीप्रमाणेच काढायचा. त्याच्यानंतर मीमच्या खाली एक जेर दिलेला आहे आणि त्याच्यानंतर अयन आहे आणि त्याच्यानंतर पुढे हे जोडलेलं आहे. अच्छा असं आहे का. जामिया. मीमच्या खाली बरोबर सर. जेर दिलेला आहे. त्याच्यानंतर ऐन येईल. जामिया. या लिहायचं सर. ओके त्याच्यानंतर शेवटी म्हणजे आता हे सुटं करून लिहितो मी म्हणजे सोपं पडेल समजायला. त्याच्यानंतर हा मीम त्याच्यानंतर आयन आणि त्याच्यानंतर हे. अच्छा हे आहे का सर तू जामिया. हो शेवटी हे जामिया. जामिया. जामिया म्हणजे युनिव्हर्सिटी. जामिया. किंवा जमा या शब्दामध्ये जिम येईल आणि त्याच्यानंतर पुढे ऐन जोडलेला असेल. जमा. आता जामा नावाचा पण अजून एक शब्द येतो जामा मस्जिद वगैरे तो पण ह्याच्यावरूनच आलेला आहे. कसं लिहायचं ते आपण पाहूया. इथे ऐनच येतो का सर जमाचा. हो जामामध्ये पण ऐनच येतो. जामा मस्जिदला पण आई नसणार का. हो जामा मस्जिद मध्ये मीम आणि अलिफ कसं जॉईन करायचं त्याला. जनाब. जामा. जामा. जामा म्हणजे मोठी मस्जिद किंवा शहरातली जी मुख्य मस्जिद असते तिला जामा मस्जिद म्हणतात. तर जामिया जामा जमा हे प्युअरली अरेबिक शब्द आहेत. इथे जचा उपयोग केला जातो. जाम हा पर्शियन शब्द आहे पेला. इथे जचा उपयोग केला जातो आणि आपले हिंदी आणि मराठीतून आलेले सगळे शब्द आपण जे नेहमी वापरतो. जीवन. झाडू. झाडू मध्ये दो चष्मी हे जोडला जाईल. नाही सर झाडू मध्ये हाच आहे लावलेला. अच्छा हो दो चष्मी ह्याला लावायला पाहिजे जला. बरोबर. जला दोन चष्मी. बरोबर. ज होणार तू झाडूचा. आता इथे ड आपण नुकतेवाला ड काढूया. जाळे. झाडू. झाडू. आता हे झाडूला आता महत्व प्राप्त झालंय आम आदमी पार्टीचं चिन्ह म्हणून. कदाचित पुढे अजूनही जास्त महत्व प्राप्त होईल त्याला अशी शक्यता आहे. तर म्हणून हा शब्द आपल्याला काढता आला पाहिजे. झाडू.
झला दो चष्मी हे जोडलेलं आहे, त्याच्यानंतर अलेफ जोडलाय, त्याच्यानंतर ड अडे काढलाय, अडेला अडे. पेश दिलाय वरती वाव दीर्घ उकार दर्शवण्यासाठी, आणि त्याच्या पुढे फुल स्टार्टिंग वाव जोडलाय. झाडू. वाव वाव लिहिलंय, दोन चष्मी आहे. मी पुन्हा हवं चा तर ट नाहीये का सर? हा अडेचा आहे. हा अडे आपण ड हा सॉफ्ट ड घेतलाय. झाडू ड आपण जो नुकतेवाला ड वापरतो ना तो ड लिहिलाय. हे झाडू ही अक्षरं पुन्हा मी सेपरेट काढून दाखवतो. आता ही अक्षरं सेपरेट कशी काढणार आपण? जिम, त्याच्यानंतर दो चष्मी हे, त्याच्यानंतर अलेफ, त्याच्यानंतर अडे, आणि त्या अडेला वरती ताल छोटा पेश काढलेला, आणि इथे वाव जोडलेला. हा झाला झाडू. हा मॅडमने पण काढून दाखवलाय तो. आणि मग मिक्स करायचा. झाडू आणि झाड हा शब्द पण वापरतात उर्दूमध्ये. झाड, फानूस किंवा झाड. झाड म्हणजे पेड़ या अर्थी. झाडी म्हणजे काय पेन नाही, मराठीमध्ये आपण झाड म्हणजे ट्री या अर्थी झाड शब्द वापरतो. झाड, झाडी हे शब्द हिंदीमध्ये वापरतात आणि उर्दूमध्ये वापरतात. गहरी झाड़ी है, हाँ झाड़ी में घुस गए, अशा प्रकारे झाडी हा शब्द वापरला जातो. तर आता हे झालं झ बद्दल, म्हणजे जिमच्या उपयोगासंबंधी आपण पाहिलं. आता आपण चीम कडे वळूया. चावल. चावल हा शब्द कसा लिहिणार आपण? चावल काय फरक शेवटचं? चिमला आपण अलेफ जोडला. नमस्कार रवी बाबरे, नमस्कार. नमस्कार सर. मिलिंद सर पण आले. हा मिलिंद सर पण आले, नमस्कार. चिमला आपण अलेफ जोडलाय, त्याच्यानंतर वाव काढलाय, आणि त्याच्यानंतर लांब काढलाय. चावल. एक असा शब्द आहे ना सर, चुनांचे. हा चुनांचे म्हणजे तरी चुनांचे. सुद्धा. तरी सुद्धा किंवा अर्थात का? ते गाणं होतं ना एक कुठलं तरी शमी कपूरचं, गोया के चुनांचे. ते गोया के म्हणजे काय? पण गोया म्हणजे ऍज इफ. गोया म्हणजे जणू काही. गोया जणू काही. जणू काही किंवा ऍज इफ. जणू काय गोया के चुनांची असं ते काय तो. हा गोया हा शब्द मोमीनचा तो म्हणजे जणू काही काय शेर आहे त्याच्यामध्ये वापरलेला आहे. हा चुनांचे लिहून या का? हो चुनांचे लिहूया आपण. तुम मेरे पास होते हो गोया, जब कोई दूसरा नहीं नाही होता. होता. हा मोमीनचा सुप्रसिद्ध शेर आहे, ज्याच्यासाठी गालिबने त्याचा संपूर्ण कविता संग्रह देऊ केला होता एक्सचेंज क्या मध्ये, बात आहे. की हा एक शेर मला दे आणि माझा संबंध कविता संग्रह तुझ्या नावावर खपव, आणि हा शेर फक्त माझ्या नावावर राहू दे. म्हणजे गालिबला ते शेरची किंमत कळाली होती. तुम मेरे पास होते हो गोया, जब कोई दूसरा नहीं होता. याचा अर्थ आपल्याला वेळ नाहीये याच्या खोलात शिरायला, पण खूप खोल असा आध्यात्मिक अर्थ त्याच्यामध्ये भरलेला आहे या शेरामध्ये. हे झालं गोया या शब्दाविषयी. चुनांचे. चुनांचे हा शब्द चीम पासूनच येणार. अर्थ काय सर दादा? चुनांचे डिक्शनरी मध्ये अर्थ पाहतो, कारण मला एक्झॅक्ट अर्थ माहित नाहीये. असा अर्थ होतो. अर्थात अकॉर्डिंगली इन सच अ मॅनर. किंवा हा Accordingly. अर्थात सुद्धा.
म्हणजे हे हा. आम्ही मगाशी जे म्हणालो अर्थात तेच असं चुनांची. हेन्स देअरफॉर किंवा म्हणून असं मराठीत आपल्याला म्हणता येईल. म्हणून देअरफॉर, हेन्स देअरफॉर, अकॉर्डिंगली, याच्यासाठी चुनांचे हा शब्द वापरतात. आणि तो लिहिताना तो चुनांचे चुनांचे त्याच्यामध्ये शेवटी हे लावलेलं आहे. हा हे लावायचं असं शेवटी हे लावायचं त्याच्यामध्ये शेवटी. चीन दोनदा आलाय ह्याच्यामध्ये आणि नून पण दोनदा आलाय हो. आणि शेवटी ह लावायचंय. मॅडम अजून एकदा बोला तुम्ही. च हम्म, न ना हम्म. पुन्हा न पुन्हा ओके. च आणि पुन्हा ह. चुनांचे. चुनांचे. ती बडी ये लावायची नाही का शेवटी? हा काय म्हणाला सर? बडी ये लावायची नाही का चे करताना? नाही नाही हे हे ह लावतात ना मग चुनांचे. ते चुनांच ह होईल ना ते मग. पण म्हणतात तसंच चुनांचे. अच्छा, म्हणताना चुनांचे म्हणायचं. हे बघा, हा चीम आला. चीमला आपण वरती पेश वरती काढलेला आहे चू दाखवण्यासाठी. तू झाला तो. त्याच्यानंतर नून, हा. नूनला अलेफ जोडलाय. अलेफच्या नंतर परत नून आला. नान. त्याच्यानंतर हा चीम आला आणि शेवटी हे कुत्र्याच्या शेपटासारखं हे छोटस. हे थोडस चुनांचे. मी ह्याच्या हा नून इकडे लावला पण सरांनी आपण- तो असा लावलाय. जगह है किंवा ये है मध्ये आपण जसा असा शेवटी ह लावलाय. वापरतो, शेवटी हे वापरतो, तसंच चुनांचे मध्ये पण त्याचा उच्चार करताना चुनांचे, पण चुनान लिहिताना चुनांच ह हा. असं लिहितात. चुनांचे म्हणजे देअरफॉर, हेन्स, अकॉर्डिंगली. हा, म्हणून. आता च ला पण दो चष्मी हे जोडता येते आणि मग छ चा उच्चार होतो. हो. हा. छलिया. छलिया, छाता, छाता. छाया. छाया. इथे छाया अक्षर काढूया आपण. छाया हा शब्द काढूया. छाया. छ ला दो चष्मी हे जोडले, त्याला अनेक जोडलाय. त्याच्यानंतर छाया. येच्या खाली एक, बशीच्या खाली आपण दोन दोन नुकते टिपवा. दिलेत आणि पुन्हा अलेफ जोडलाय. छाया. या. छाया, छाया. छाता अशाच प्रकारे काढणार. इथे हे खाली दोन नुकते दिले त्याच्याऐवजी ह्याचे दोन नुकते. वरती खालीच्या ऐवजी वर दोन नुकते होतील. हो. छाता. ता. छ चा उच्चार मराठीत आपण जसा करतो तसाच, त्याच्यामध्ये काही फरक नाही. तर हे झालं जीम आणि चीम. चीम. हा. आता खे. चारा, चारागर हे शब्द उर्दू मध्ये नेहमी येतात. चारागर म्हणजे काय? वैद्य किंवा हकीम. चारा म्हणजे उपचार. चारा. आणि चारा म्हणजे उपचार जो तर करतो. तिथं तो ह येतो का शेवटी? चारा हा असे येतो का? हो. नाही, तो अलिफ येतो. चारागर, चारा इथे चारा ह असा येतो का? गोल ह येतो का? का अलिफ येतो? नाही नाही, चारा, चारा गर येतो मॅडम. चारा गर. गर येतो का? अच्छा. चारा गर. चारागरचा अर्थ हकीम. अच्छा. हा. अलिफ चा चारह तुम्ही जे म्हणालात ना, चारह, हा. तिथे गोल हे येईल. चारह. गोल ह. हा. तेच म्हणाल. हा. चारह लिहिताना तिथे गोल हे येईल. तुम्ही जे म्हणाल ते बरोबर आहे. हा. आणि पुढे त्याच्या गर जोडला जाईल. चार. चार गर. चारह गर म्हणजे चारा म्हणजे उपचार हा. आणि गर म्हणजे करणारा. चारागर म्हणजे औषध देणारा हकीम किंवा वैद्य.
त्यांचं दिसत नाही सरांचं. दाग ये दिल जो नजर नहीं आता, बू भी है चार अगर नहीं आती. गालिबचा हा सुप्रसिद्ध शेर आहे. कोई उम्मीद भर नहीं आती, कोई सूरत नजर नहीं आती. ही सुप्रसिद्ध गझल आहे गालिबची, त्याच्यामधलाच हा शेर आहे. दाग ये दिल जो नजर नहीं आता, म्हणजे माझ्या हृदयाला झालेली जखम तुला दिसत नाही. दिसत नाही. हे हा वैद्या. भू भी आहे चार अगर नाही आती, म्हणजे भू म्हणजे गंध, वास. म्हणजे हृदय जळालेलं आहे, त्याचा वास तरी किमान यायला पाहिजे होता तुला. म्हणजे जखम दिसत नाही, तू आंधळा आहेस ती गोष्ट सोडून दे, पण तुला वास पण येत नाहीये का. दाग दिल जो नजर नहीं आता, वो भी है चार अगर नहीं आती, असं त्याचा अर्थ आहे. तर हे झालं जिम आणि चीम विषयी. त्याच्यानंतर आपण आता हे अक्षर बघूया. बडी हे आपण ह्याला म्हणतो. छोटी हे म्हणजे आपली गोल हे. अरबी भाषेतला आहे. हा अरेबिक वरून आलेला आहे. अरेबिक आणि पर्शियन मध्ये पण असतो, पण हिंदी शब्दांमध्ये हा कधीच येत नाही. संस्कृत निष्ठ हिंदी शब्दामध्ये ही बडी हे येत नाही. ही आली म्हणजे समजायचं की हे एकतर अरेबिक शब्द आहे किंवा पर्शियन शब्द आहे. आता हा मोहम्मद, हमद, हमीद, अहमद या सर्व शब्दांमध्ये हा ह येतो. मोहम्मद कसं लिहिणार? काय विचारलं सरांनी? मोहम्मद कसं लिहिणार? मोहम्मद. मोहम्मद मध्ये मीम आला, त्याच्यानंतर बडी हे असलेला ह आला, त्याच्यानंतर मीमला परत आपण तजदीद दिला कारण डबलिंग झालेले आहे, आणि शेवटी दाल आला. मोहम्मद, अहमद, हमीद, मेहमूद हे सगळे जे शब्द आहेत ते मोहम्मद पैगंबराला उद्देशून वापरतात. यांचा अर्थ एकच होतो, स्तुतीला पात्र असलेला, म्हणजे वन हू इज वर्दी ऑफ प्रेज. हमद या अरेबिक शब्दावरून हे आलेले आहेत. हमद म्हणजे स्तुती, आणि हा अल्लाची स्तुती करणारी जी भजनं असतात त्यांना पण हमद असंच नाव दिलेलं असतं. हसन आणि हुसेन हे जे नावं आहेत त्याच्यामध्ये पण हाच ह येतो. हसन आणि हुसेन हे मोहम्मद पैगंबरांचे नातू. हसन जवळजवळ सारखेच काढतात हे, फक्त हुसेन मध्ये ये जास्त येतो. हसन मध्ये ये येत नाही, हुसेन मध्ये येतो. त्याच्यानंतर अनेक अरबी आणि फारसी शब्दांमध्ये हे अक्षर आपल्याला आढळतं. हबीब. हबीब म्हणजे पण वैद्यच ना सर? नाही प्रिय. तबीब म्हणजे वैद्य. हा बरोबर. प्रिय. हबीब म्हणजे हबीब म्हणजे प्रेमळ, प्रिय. प्रिय. हब्ब ह्या हब्ब या अरेबिक शब्दावरून हा आलेला आहे. हब्ब म्हणजे ह ब आणि त्याच्यावरती तजदीद. हब्ब म्हणजे प्रेम, हबीब म्हणजे प्रेमळ. बरोबर सर. हब्ब वतनी म्हणजे देशप्रेम, स्वतःच्या देशाबद्दल प्रेम असणं. हब्ब वतनी म्हणजे देशभक्ती थोडक्यात. हैदराबाद ह्याच्यामध्ये हा परत हई येतो. हैदर. हदीस म्हणून पुराणाच्या सारखं जे शास्त्र आहे त्याचा मुस्लिम लोक नेहमी उपयोग करतात. आपण ऐकलं असेल, हदीस में ये लिखा है, हदीस में वो लिखा है.
हदीस पण त्याच्यामध्ये हा ह येतो आणि त्याच्या नंतर मग हा आपला 3 नुक्तेवाला से आपण जो पाहिला ना तो येतो हदीस. हदीस. हदीसचा अर्थ काय? मोहम्मद पैगंबरांनी जी वचन सांगितली म्हणजे कुराण नाही, कुराणामध्ये म्हणजे अल्लाने ज्या आज्ञा दिलेल्या त्या लिहिलेल्या असतात, पण मोहम्मद पैगंबरांनी आपल्या अनुयायांना उद्देशून जो उपदेश केला किंवा त्यांच्या तोंडून जे जे बाहेर पडलं उपदेशात्मक ते रेकॉर्ड करून जे ठेवलेलं आहे त्याला हदीस म्हणतात. मोहम्मद पैगंबरांची वचनं. आणि ह्याचा मुस्लिम लोक आपल्या धर्माचा अर्थ लावण्यासाठी किंवा एखादी गोष्ट करावी का न करावी याचा निर्णय घेण्यासाठी या ग्रंथाचा वापर करतात. हे अनेक ग्रंथ आहेत, असे 6 हदीस आहेत वेगवेगळ्या लेखकांनी तयार केलेले. हदीस. हदीस. हा त्याला हदीस म्हणतात. कुराणाच्या खालोखाल महत्व हदीसला दिलेलं. हो. तिथे हा हे येतो आणि त्याच्या पुढे हा 3 नुक्तेवाला से येतो हदीस. हदीस. हिफ्ज. हिफ्ज म्हणजे मेमरी. हिफ्ज. आता याच्यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य आहे. इथे आपण हा जोय वापरतो. मोठी हे बडी हे त्याच्यानंतर फे आणि त्याच्यानंतर जोय. हिफ्ज. हिफ्ज म्हणजे मेमरी. मेमरेबल. मेमरी. संपूर्ण कुराण पाठ असलेल्या व्यक्तीला हाफिज. काय म्हणतात? हिफाजत मध्ये पण जोयच वापरतात. हो हो, हिफाजत मध्ये पण तोच वापरतात. हिफाजतचा अर्थ संरक्षण. हाफिज म्हणजे संपूर्ण कुराण पाठ असलेल्या व्यक्तीला हाफिज म्हणतात. मग खुदा हाफिज म्हणजे काय? खुदा हाफिज म्हणतात. इथे हाफिजचा अर्थ वेगळा आहे. हाफिज म्हणजे संरक्षण करणारा. हाफिज तो शब्द आहे ना, पण शब्द तो आहे. हो, स्पेलिंग पण तेच आहे आणि उच्चार पण तसाच आहे. ओके ओके, दोन्हीकडे. हिफ्ज, हिफाजत. हिफाजत करने वाला म्हणजे हाफिज. बरोबर, खुदा हाफिज हाफिज म्हणजे संरक्षक. म्हणजे एखादा प्रवासाला निघालाय तर देव तुझं संरक्षण करो, हा शब्द वापरतात. खुदा हाफिज म्हणजे हा. तर ते वेगवेगळ्या वेळेला म्हणतात का? अल्लाह हाफिज कधी म्हणतात आणि खुदा हाफिज कधी म्हणतात असं? अल्लाह आणि खुदा याचा अर्थ एकच होतो. खुदा हा पर्शियन शब्द आहे, अल्लाह हा अरेबिक शब्द आहे. ओके. जास्त कट्टर असलं तर ते अल्लाह हाफिज म्हणतात आणि बरोबर आहे. तसंही आहे. पण खुदा हाफिज हे उर्दू मध्ये नेहमी म्हटलं जातं. अल्लाह हाफिज फार क्वचित म्हणतात. तर हे झालं ख किंवा हे याविषयी. आता खास, दिवाणे खास किंवा दिवाणे आम मध्ये आपण हा खास हा शब्द वापरतो. आता फक्त ते खास मध्ये फक्त आता सीन लावलाय का स्वाद लावलाय ते फक्त मी जरा बघून घेतो. मला पण लक्षात नाही असं. डिक्शनरीत पाहून खास माने खास नाही, खासचा अर्थ स्पेशल. स्पेशल. दिवाणे खास म्हणजे तर इथे स्वाद लावलेला आहे. प्रायव्हसी कसं खास म्हणजे? खास म्हणजे आपण मराठीत खास या अर्थी जो शब्द वापरतो ना, खास गोष्ट, स्पेशल, खास ट्रीटमेंट, इथे स्वाद आहे. स्वाद हे त्याच्या पुढे अनेक जोडलाय आणि त्याच्या पुढे स्वाद लावलेला आहे. स्वाद. स्वादचा उच्चार कसा करायचा आपण शिकलो मागे की
जिभेचं पुढचं टोक आहे ते अल्व्हिओलर रिजला आणि मागचं टोक दातांच्या वरच्या दातांच्याकडे वरच्या मोनर्सकडे वर उचललेलं. हो. खास म्हणजे सचा उच्चार जसा करतो तसाच, पण जिभेची मागची बाजू वर उचलली. खास. आता ख्वाब. हा, ख्वाब. आता ख्वाब मध्ये पण हाच खेळ वापरलेला आहे. पुढे झाला की. ख्वाब. आता इथे अलेफ जोडता येणार नाही कारण हे नॉन कनेक्टिंग लेटर आहे. ख्वाब. ख्वाब. हा, तर ख्वाब. बरोबर वाव आला, खच्या नंतर वाव आला तर त्या वावचा उच्चार होत नाही. आपण युजली नाही, खाब असं. उच्चार ख्वाब म्हणतो. नाही नाही, ख्वाब म्हणतो. दोन्ही प्रकारे उच्चार करतात मॅडम. अच्छा, ओके. हा, ख्वाब पण म्हणतात आणि खाब पण म्हणतात. आणि खाब म्हटलं तरी वाव असतो. पण डिक्शनरी मध्ये ख्वाब ख्वाब. आणि हो. हा, बोलताना आपण खाब असं म्हणतो. खाब हा अपभ्रंश आहे. खरा उच्चार ख्वाबच आहे. म्हणजे डिक्शनरी मध्ये ख्वाब असंच लिहिलेलं आहे. त्यामुळे तो वचा उच्चार करायला हवा. ख्वाब, ख्वाहिश. ख्वाहिश. हजारो ख्वाहिशे ऐसी. ख्वाहिश म्हणजे डिझायर. ख्वाहिश. होय, हो येणार ना सर ह्याच्या आधी? हा, आता तो ह फक्त कुठला आहे ते जरा बघायला लागेल. ख्वाहिश. आकड्याचा होय. आकड्याचा आहे. हा, ते जरा चेक करून घ्यायला पाहिजे. ख्वाहिश. असा ख्वाहिश असाच आहे. आकड्याचा अ म्हणजे हा असा आहे. हा, त्याच्या खाली हा उलटा आहे. ख्वाहिश. आता इथे आपण छोटी हे वापरलेली आहे आणि त्याच्या पुढे शीन जोडलेला आहे. ख्वाहिश. ख्वाहिश. हालचालसाठी नाही, आता एक राहिलं सर मगाशी त्या हे हालचालसाठी आणि हालसाठी पण वापरतात ते. तो पण बडी. हाल आता- वेगळा आणि हा हाल वेगळा असं. आता हालत हा शब्द जो आहे ना हा, अरेबिक मधला, हालत म्हणजे अवस्था किंवा परिस्थिती या अर्थी जो हालत हा शब्द वापरतात त्याच्यामध्ये बळी हे वापरलेली. बडी आहे. हो. हाफिज टाईप. हा. हो, बरोबर. हो, हाल म्हणजे हालचालचा हाल असा वापरतात आणि हॉल म्हणून ज्याला म्हणतात त्यांनी मोठा असा हॉल, घरातला हॉल, तर त्याच्या वेळेला मात्र हा असा हाल तो वापरतात. इंग्रजी शब्द असल्यामुळे तिथे बरोबर. आपल्याला छोटी हे वापरायची. हा, हालत म्हणजे परिस्थिती, अवस्था, सद्यस्थिती. याच्यासाठी आपण हालत, मराठी याची हालत खराब आहे असं आपण मराठीत पण म्हणतो. हा, हालत. तर त्या हालतसाठी बळी हे वापरायची. आणि मराठीतला हॉल किंवा इंग्रजीमध्ये आपण मराठीत म्हणतो पण तो इंग्रजी शब्द आहे हॉल. आता अ हा इंग्रजीमध्ये हा स्वर नाही, उर्दूमध्ये हा स्वर नाहीच आहे. इव्हन हिंदीमध्ये पण नाहीये. हिंदीमध्ये पण हालच म्हणतात त्याला. हो, तेच चंद्रकांत करतात. त्याचा हाल असंच लिहिलं जाईल ते. आणि हल हल हे पण आहे. आपण किसी समस्या का हल. हल निकालना म्हणजे हल म्हणजे उत्तर. सोल्युशन. सोल्युशन. आणि हल म्हणजे शेतातला असेल तर तो पुन्हा आकड्याचा येणार सर. हा, बरोबर आहे. शेतातला हल म्हणजे नांगर. तर तो आकड्याचा येणार. पण हल म्हणजे उत्तर किंवा सोल्युशन, मोठा हे वापरला जाईल. मोठा हे आणि त्याला लांब जोडलेला आहे. हल म्हणजे उत्तर. हल म्हणजे उत्तर आणि हल उत्तर किंवा सोल्युशन. शेतातला नांगर. आणि शेतातला नांगर म्हणून जो हल आहे तो असा लिहिला जाईल. हल असा.
असं, हा. हं. काय आता हा हे काढताना तुम्ही नुसतं असंही काढू शकता हा, किंवा हे असं वळणदार पण थोडस काढू शकता. अच्छा. दोन्ही पद्धतीने काढता येतात. किंवा ह्याला असं थोडस वळण देऊन पण काढू शकता. ते वेगवेगळ्या फॉन्ट मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काढलेलं असतं. हम्म. किंवा काही वेळा नुसतं असंही काढतात. अशी रेषा काढतात. हा, हल. हवा आणि हमारा मला ते मग पहिलंच वापरायचं का मोठी हे हम हमारा हे जे हिंदी हवा. शब्द आहेत, हवा हवाई हवामध्ये पण हाच साधा होईल. पण उर्दूत वापरतात ना हा हवा. उर्दू मध्ये हवा हा शब्द वापरतात. उर्दूतला सुद्धा आहे सर तो, नाहीतर हिंदीमध्ये तर तो पवन आहे. हा, पवन हा, आहे. बरोबर आहे, हवा उर्दूच आहे. हा, करेक्ट. साधी हवा आपण म्हणजे वारा ह्या अर्थी हवा हा शब्द असाच लिहितात. हवा हे झालं हवा. पण आता आदम आणि हव्वा म्हणजे ईवच्या अर्थी आता आदम आणि हव्वा ते आता कसं लिहितात ते आता बघावं लागेल मला चेक करून. आदम आणि हव्वा हव्वामध्ये ती आदम आणि हव्वा. हव्वा ओय नाही डबल पाहिजे ना. हवा दोनदा, हव्वा. वल दोन आणि पण त्या हव्वाच्या स्पेलिंग मध्ये बडी हे येते. बडी हे आहे. त्या हवाच्या स्पेलिंग मध्ये बडी येते. अच्छा, अलेफ आहे का सर? मला वाटलं हा ह येणार का? नाही, अलेफ येतो आणि बडी हे येते त्याच्यामध्ये. हव्वा हव्वा म्हणजे ईव, ऍडमची बायको. ऍडम, करेक्ट. ती ऍक्च्युली ही यांची ते सारखं गाण्यामध्ये हव्वा के बेटी वगैरे येतं तेच ना सर? हा, हव्वा म्हणजे मदर ऑफ मॅनकाइंड, म्हणजे मानव जातीची फर्स्ट वुमन या अर्थी हव्वा. आता आपण इथे थांबूया आणि वृत्तपत्र वाचन सुरू करूया आता. हवा आणि यू मध्ये कोण पहिले? यू पहिले का हवा पहिले? हव्वा हा ईवच नाव अरेबिक मध्ये हव्वा म्हणतात. ऍडम म्हणजे आदम, ईव म्हणजे हव्वा. हे उच्चार फक्त वेगळे, नाव एकच आहे. जीसस म्हणजे ख्रिश्चन आणि मुस्लिम दोघं एकच कसं काय आदम आणि हवा किंवा ऍडम आणि ईव म्हणतात? मग हे बघा, ख्रिश्चन, मुस्लिम आणि ज्यू ह्या तिघांची धर्मशास्त्र सारखीच आहेत. हे तीन धर्म जे आहेत ना ते एकाच मुळापासून निघालेले आहेत. त्यामुळे त्यांची मूळ धर्मशास्त्र जे आहेत आणि त्यांचे प्रेषित सुद्धा सारखे आहेत. त्यांची नावं फक्त जरा उच्चारामध्ये त्यांच्या बदल होतो. ईसा म्हणतात, म्हणजे अरेबिक लोक ज्याला ईसा म्हणतात त्याला येशू किंवा जीसस म्हणतात, किंवा आपण येशू म्हणतो मराठीमध्ये. सारा मूसा म्हणजे मोझेस, ज्यू लोक मोझेस असा उच्चार करतात, मुस्लिम लोक मुसा. युसुफ म्हणजे जोसेफ. इस्माईल पण आहे. इस्माईल हा अब्राहम म्हणजे इब्राहिम. दाऊद म्हणजे डेव्हिड. हे जे सगळे मोहम्मद पैगंबरांच्या पूर्वी जे सगळे प्रेषित होऊन गेले, सारा ऑल्सो, हो सारा, हे तिन्ही धर्मांना कॉमन आहे. ज्यू, मुस्लिम आणि ख्रिश्चन. त्यांचा आदर या तिन्ही धर्मांमध्ये केला जातो. अच्छा. त्यामुळे त्यांची धर्मग्रंथ पण कॉमन आहेत. ज्यू लोकांचं जे म्हणजे धार्मिक वाङ्मय आहे त्याला ओल्ड टेस्टामेंट म्हणतात, आणि
ख्रिस्ताच्या जन्मानंतर जे आलं ते न्यू टेस्टामेंट. म्हणजे ओल्ड टेस्टामेंट आणि न्यू टेस्टामेंट हे दोन्ही ख्रिश्चनिटीमध्ये मान्य आहे किंवा ग्राह्य धरलं जातं. पण ज्यू लोक फक्त ओल्ड टेस्टामेंटच मानतात, न्यू नाही मानतात. यांना तिघांना मिळून अब्राहॅमिक रिलिजन असं नाव आहे. अब्राहॅमिक रिलिजन म्हणजे अब्राहम हा त्यांचा मूळ पुरुष. तुला मान्य आहे का तो रिलिजन तिघां मिळून एकच रिलिजन नाव? अब्राहॅमिक रिलिजन म्हणजे ऑल थ्री इस्लाम, ख्रिश्चनिटी आणि जुडायझम हे तिन्ही अब्राहॅमिक रिलिजन आहे. अच्छा. तर आता झालं ह्या अक्षरांविषयी जिम, चीन, हे, खे. आता आपण वाचूया सर. वृत्तपत्र. मॅडमने फार इंटरेस्ट आहे, आम्हाला नको वाटतंय. नाही, वृत्तपत्र मजेदार आहे. भीती वाटते, भीती. आता मला शेअर स्क्रीन करावं लागेल. हा तो मी करतो. आता गंमत म्हणजे मागच्या शुक्रवारी जी बातमी होती तीच आजही आहे. दिसली का बातमी? अजून ज्ञान व्यापीमध्येच अडकले. आणि तेल पण तेच आहे. मिशीवाला आपल्याला दिसला म्हणजे त्यांनी पॅकेजच घेतलेलं दिसतं जाहिरातीचं. तर जाहिरात काही बदलली नाहीये, पण आपण दुसरी जाहिरात घेऊया आता. एवढेच पैसे मिळतात त्याला. नाही, त्याला पॅकेजच असणार, ते मोठं पॅकेज असणार जाहिरातीचं. आपण आता दुसरी जाहिरात घेऊया आणि त्याच्यानंतर आपण हेडलाईन पण वाचू. हेडलाईन बऱ्याच आहेत तशा. आता ही जाहिरात आपण घेऊया. आता ही जाहिरात दिसली सगळ्यांना? हा, लाल टाईप मध्ये मोठी जाहिरात आहे. तर आता आपण ही वाचायचा प्रयत्न करूया. हा, आता हे वरती निळ्या रंगामध्ये, निळ्या बॅकग्राऊंड मध्ये काय लिहिलेलं आहे ते वाचूया आपण. पहिलं अक्षर कुठलं आहे? सॉरी, बज. हे सुरुवातीला अक्षर दाखवले हे काय? माझा हात जिथे आलेला आहे ते काय? कुठला शब्द किंवा कुठला अक्षर येते? एक नुक्ता खाली असलेला. हा, एक नुक्ता. बशीच्या खाली एक नुक्ता म्हणजे काय? ब आणि ज आहे तो. नाही, ब च्या पुढे काय आलाय? ब बरोबर आहे तुमचा. ब बरोबर किंवा र. ब र. हा, बर. हा, बर बरोबर ओळखलं. आता त्याच्या पुढचं अक्षर काय ओळखा बघू. छोटे छोटे कर्ल्स आहेत. सीन आहे बरोबर आहे. बर स. आता त्याला पुढे काय जोडलंय? वाव जोडलाय म्हणजे स ला उकार किंवा ओकार जोडलाय. बरसो. आणि इथे पुढे नून गुन्हा आहे. बरसो. हा, म्हणजे बरसोंचे. रिकामा अर्धवर्तुळ म्हणजे हा, बरसोसे. बरोबर. हा, बरोबर वाचलं. हा, नून गुन्हा म्हणजे रिकामा अर्धवर्तुळ म्हणजे अनुस्वार, अर्धा अनुस्वार, पूर्ण अनुस्वार. बरसो म्हणजे नुसतं नाकातून त्याचा अनुनासिक उच्चार करायचा. बरसो से. आता हे सोपं आहे वाचायला पुढचं. हा, बरसो से. आता इथे स ला बडी जोडली आहे म्हणून हे झालं से. आता हे अक्षर ओळखायला सोपं आहे. अलेपच्या वरती मद्दा आहे म्हणजे आ. हा, आता आच्या पुढचं अक्षर काय दाखवा, ओळखा पाहू. आज. आता बरसो से आज. आता हा, हे अक्षर कुठलं आहे आपल्याला पटकन ओळखता येईल. आठ आहे फक्त. गोल आहे, गोल आणि त्याला अलेफ आहे. हे बरोबर आहे. पण बरोबर. आता प्रिंट मध्ये मीम ची रिंग येत नाही, अशी पोकळ रिंग येत नाही, भरीव येते.
फॉन्ट प्रमाणे काही फॉन्ट मध्ये पोकळ येते, काही फॉन्ट मध्ये भरीव येते. आता बहुतेक प्रिंट मध्ये भरीव येते ती, त्याला अलेफ जोडलाय. आज मा, बरसों से आज मा या. काय आहे ते पुढचं? आता उर्दू मध्ये काय म्हणतात? आज मा या. किंवा कुठे येतात? आता बशीच्या खाली 2 नुक्ते म्हणजे ज आला, त्याला अलेफ जोडलाय म्हणजे या. बरसों से आज माया. माया या. आणि आता पुढचं अगदी सोपं आहे. काय बरं इथे परत हा खाली उलटा कॉमा आलाय, म्हणजे काय असणार तो? बाबा हे छोटी हेच रूप आहे. शब्दाच्या सुरुवातीला जेव्हा छोटी आज माया हे हुआ. येते, हुआ, बरोबर, हुआ. absolutely. अजमा शेवटी बरसों आ- से आज वाव आहे माया आणि वा. अलिफ आहे. हुआ. हा, इथपर्यंत आपण पोहोचतो. व्हेरी गुड. आज Very good. माया हुआ. आता पुढचं वाचूया. आता हा एक छान शब्द आहे बरं का. ए बापरे, डबल एकाच्या वर लिहिलेलं आहे. एक 2 मिनिटं गेलं. 1 मिनिट. गेले का नाही, यांचं स्क्रीन आहे मी आहे सर्व आहे. त्याच्यात काहीतरी खाली येते, एक मोठं लेटर आहे, वर खूप लेटर. हा 1 मिनिट परत काढतो. आराम से आराम से. तो हवी बोलणार. आता ही जाहिरातच आहे. आता हा जो शब्द आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. लाल, आपण आता हे लाल वाचतोय. आता आज हे अक्षर आपण शिकलो किंवा उजळणी केली त्याची. हो. सुरुवातीला डोक्यावर नुकता. डोक्यावर नुकता. आताच एक 2 मिनिटापूर्वीच आपण उजळणी केली आहे या अक्षराची. आणि हे शब्द अतिशय छान आहे. तर आता हे अक्षर ओळखा, काय अक्षर आहे ते? जिमच्या खानदान मधलं, पण जिमचा नुकता खाली असतो आणि याचा वरती आहे. हेच्या पुढचं अक्षर कुठलं? हेला नुकता नसतो. हेच्या नंतर ख येतो, अलगचा ख येतो. ख मग हा ख ला काना खा, आणि त्याच्या पुढे काय आलेलं आहे ओळखा पाहू. मग काय पण पुढचा? हा अलेफ सारखाच दिसणारा, पण पुढे खाली थोडा कर्ल नसलेला. अलेफ सारखा खाली थोडा कर्ल झालेला कुठला अक्षर आहे? पुढच्या याला जोडला गेलेला आहे तरी अलेफ सारखा दिसतोय. हा लांब आहे. लांब. आणि त्याच्यानंतर काय आहे? कुठलं अक्षर आहे ते ओळखायला सोपं नाही, कारण स्वाद आहे. बरोबर. खालिस. आता इथे जेर द्यायला पाहिजे, तो त्यांनी दिला नाहीये लांबच्या खाली. खालिसचा अर्थ काय? खालिसचा अर्थ प्युअर, शुद्ध. खालिस म्हणजे प्युअर. खालसा, सर्वदाची लोक स्वतःला खालसा म्हणून घेतात. त्याचा खालसाचा अर्थ काय? आम्ही प्युअर आहोत, शुद्ध आहोत, असा त्याचा अर्थ आहे. राजपदे का खालसा म्हणजे आमचा शीख धर्म हा प्युअर आहे असं त्यांना म्हणायचं असतं. तर खालिस म्हणजे शुद्ध, विशुद्ध, प्युअर. आता पुढचं अक्षर काय आहे? मगाशीच आपण डिस्कस केलं की उलटा कॉमा बशीच्या खाली. उलटा कॉमा बशीच्या खाली आला. बरोबर आहे. छोटी हे त्याच्या पुढे रे जोडलेला आहे. रे म्हणजे र. च्या नंतर काय येऊ शकतं ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये? त्याच्यानंतर आता अजून एक हिंट देतो तुम्हाला. हा इंग्रजी शब्द आहे बरं का. हा उर्दू किंवा हिंदी शब्द नाहीये, हा इंग्रजी शब्द आहे.
काहीतरी किंवा ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आहे. हर म्हणजे काय असणार पुढे? आता ही छोटी ही बशी आहे आणि त्याच्या खाली नुकता आहे म्हणजे हा ब आहे. हा. आणि त्याच्यानंतर हे पूर्ण अक्षर इथे ओळखायला अगदी सोपं जाईल म्हणून पूर्ण अक्षर आहे शब्दाची शेवटी आले. लो. ल आहे, बरोबर आहे. ब ल, हर्बल. हर्बल. हो इंग्लिश. हर्बल म्हणजे आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे थोडक्यात. ऑल इज हर्बल. आता हे ज इथे हा शब्द मला देखील नवीन आहे, मलाही डिक्शनरीत पाहावा लागेल. पण मी तो पाहतो. राऊंड आहे ना. आता ज पुढे ज आलेला आहे आणि पुढे लांब आलेला आहे. जझल असा हा शब्द आहे. जझल टॉनिक. जझल त्याचा उच्चार ऍक्च्युअली जिझल असा होतो. जिझल. हा. शेवटचं क आहे त्याच्या आधी काय जझल असं म्हणजे काय सर हे? जिझलचा अर्थ हा. दरख्त का तना और जिम आहे वाटतं. जड म्हणजे झाडाचं खोड आणि मूळ. हा. दरख्त का तना जिसकी शाखें काट ली गई हो म्हणजे खोड. म्हणजे हर्बल जिझल म्हणजे काहीतरी जल म्हणजे थोडक्यात झाडाचं मुळापासून खोड बनवलेलं. किंवा झाडाचं मूळ. हा, झाडाचं मूळ किंवा खोड म्हणजे जडीबुटी थोडक्यात. जिझल. जझल म्हणजे झाडाचं खोड किंवा मूळ जडीबुटी. नाही का ते त्या कच्या आधी जझल. पुढचं काय सर ते? शेवटचं नख आहे. काय आहे? शेवटचं नख. हा शेवटचं न आहे नाही पण न त्याच्या आणि आधी क. काय? लांबच्या क. आधी काय आहे? टाक टाक. लांबच्या आधी काहीतरी ड. आहे. ड. ट ट ट. हा. ट आणि पुढे ट. टणक. टा टणक. टा. हो. आलेच आहे ना. हा. शिवदे सर आहेत ना. टॉनिक. हा. व्हेरी गुड. मी तुक्का मारला, मला येत नाही. तुक्का मारला, काय हरकत नाही. गुड तुक्का. बरोबर लागलं. मार्केटिंगचा माणूस आहे मी. आणि आपल्याला सरांनी केल्याशिवाय. टॉनिक. खालीच हर्बल टॉनिक. सरांनी काहीतरी मेसेज ठेवलाय. सर म्हणतायत यू आर द होस्ट नाव म्हणून. ओके. होस्ट. हा. ट आता ट जॉईन झालेत. हा. आले आले इज बॅक. हा ट ला काना टा आणि त्याच्या पुढे काय नून आहे आणि शेवटी काफ आहे. आता ओळखा बघू हा कुठला शब्द आहे. गेला भाग. टॉनिक. 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 ठीक, बरोबर. व्हेरी गुड. सर ते गेला आता आमच्या समोरून. परत तुम्हाला हा. शेअर करायला लागेल. हा ठीक आहे, हरकत नाहीये. परत शेअर करतो. हा नाहीये म्हणजे समोर नाहीये आमच्या. हा ते मध्ये काहीतरी डिस्कनेक्ट झालं. Somebody else is driving for him, but please. This person. ते कळतंय ना. आता बहुतेक आलंय. हा, आलं आलं का सर. परत? आलं. आलो. तर आता हे जझल म्हणजे जडीबुटीचं टॉनिक आहे थोडक्यात. आणि याचं नाव आहे इथे नाव इंग्रजीमध्ये पण लिहिलंय त्यामुळे ते समजायला काही अडचण यायला नको. जाईल असं त्याचं नाव आहे. इंग्रजीमध्ये पण त्या बाटलीवर लिहिलंय GILE. जाईल. जाईल. हे त्याचं त्या ब्रँडचं नाव आहे. आता पुढे आता जाईल. जाईल. एज ऑइल म्हणजे एजिंग साठी येते थोडक्यात, म्हणजे एजिंग प्रिव्हेंट करण्यासाठी काहीतरी आहे. तर आता हे
पुढचं आपण निळ्या अक्षरात काय लिहिलंय ते वाचूया. हा, खालच्या ओळीमध्ये हे निळ्या डबल चष्मी आहे. हा डबल हा हा हे आहे पण वर 2 डॉट्स. तर तेला आपण चष्मी जोडलाय म्हणजे थ झाला, बरोबर. थच्या पुढे काय आहे, कुठलं अक्षर आहे? नाही, थच्या पुढे आणि पुढे काय आहे? कशाला काना आहे? ला काना का येतो, काफ येतो, अच्छा. काफ. ओके का थ का त्याच्या पुढे हे व. कुठलं पुढे अक्षर काय आहे? आहे? व बरोबर. हा, व. व. हा, आणि त्याच्या पुढचं अक्षर आता ते टॉनिक आहे म्हटल्यावर हे कसं आहे, तुम्ही कोणतरी तुक्का लावा. वट ट वट ट वट. थ का व ट. हा. थ का व ट. Thawat. थकावट. वट केली. थकावटच्या नंतर परत थकावट व म्हणजे थकावट आणि हा. आता पुढे काय असेल तुम्ही तारतम्याने ओळखू शकता. काफ आलेले, कमजोरी. कमजोरी, बरोबर बरोबर. थकावट व कमजोरी. एकदम मस्त आहे, थकावट व शब्द अक्षर नाही. काफ आहे, त्याच्यानंतर मीम आहे, त्याच्यानंतर जे, वाव, रे आणि छोटी छोटी आहे. ये, कमजोरी. कमजोरी. थकावट व कमजोरी. आता पुढे काय असणार? ये. कशाला मात्रा आहे तो? ये. स ला बडी ये जोडलेली आहे. से. थकावट व कमजोरी से. सेहत नाही नाही, सेहत नाहीये ते. से चे से. शब्द संपलेला आहे. राहत. थकावटते. राहत. राहत राहत पण नाहीये, वाचा. नाहीये, दुसरं काहीतरी आहे. हा, दुसरं काहीतरी आहे, राहत नाहीये ते. र आहे. र आहे, बरोबर आहे. रच्या पुढे काय आहे? ते काय कोण हे हा उलटा कॉमा आलाय ना. गा. परत हो आलं. र त्याच्या पुढे हा बशीच्या खाली 2 नुकते आलेत म्हणजे हे आहे आणि नून पुन्हा आलेला आहे. रहे. न. थकावट व कमजोरी से रहे. रही. आता शेवटचा. दूर दूर शेवटचं तर तुम्हाला अगदी सोपं आहे. दूर. हा, दूर दूर, बरोबर. थकावट व कमजोरी से रहे दूर. आता पुढचं लाल मध्ये काय लिहिले ते वाचूया आपण जरा. आता इथे परत दाल आहे सुरुवातीचा. लाल नुकता दाल आणि त्याच्यानंतर नून आहे. नून आहे. दन. दन. आता दन म्हणून काही शब्द नाहीये, तर तो काय असावा? दनच्या सारखाच. दम नाही, दनला समजा तुम्ही काना मात्रा वेलांची काहीतरी जोडायचा प्रयत्न करा. दाना नाही, दिन, बरोबर, ऍब्सोल्युटली करेक्ट. इथे जेर त्यांनी काढला नाहीये, कारण वाचक खूप सुज्ञ म्हणून उर्दूची प्रॅक्टिस. वाचक खूप सुज्ञ आणि उर्दू बरोबर वाचणारे असल्यामुळे त्यांनी ते जेर काढायचा कष्टी घेतले नाहीयेत त्यांनी. दिन. मग पुढे काय आहे? दिनच्या नंतर काय येणार? 2 चष्मी आणि ला 2 चष्मे हे जोडलेलं आहे. दिनभर. भर भर. हा, ऍब्सोल्युटली करेक्ट. ऍब्सोल्युटली करेक्ट. दिनभर. आता दिनभर पुढे काय? हे टॉनिक आहे, त्याच्यामुळे दिनभर काय होणार आहे? दिनभर तर चेतन. तरोताजगी. ताजगी से. मिलिंद सरांची घोडदौड खूप जोरात आहे. दिनभर तरोताजगी. हा त्याच्यानंतर वाव, परत तला काना ता आणि इथे जय ताज आणि गाफला ई जोडलेला आहे. हा, दिनभर तरोताजगी. सीनला परत बडी आहे. हा, दिनभर तरोताजगी से आकडा असलेला कोण आहे?
ये रहोगे. रहो. नाही रहोगे नाही नाही अंदाज अंदाज प्रत्यक्ष अक्षर वाचायचा प्रयत्न करा अंदाज य आणि नून गुन्हा रहिएगा. रहे रहे हाँ दिन भर तरोताजगी से रहे. आता शेवटचं सोपं आहे. ब ला दो चष्मी म्हणजे दिन भर. भर भर. भर भरच्या पुढे काय अरे बापरे. बशीच्या खाली 3 नुकते आले. दिन भर भर पूर. बशीच्या खाली 3 नुकते म्हणजे पेश म्हणजे पे झाला ना. पे आणि वाव जोडलेला आहे आणि पुढे रे आलेला आहे. भरपूर. वाव आहे, भरपूर. हाँ, दिन भर तरो ताजगी से रहे भरपूर. हिंदी भरपूर. भरपूर नाही. हाँ, म्हणजे थकावट व कमजोरी से रहे दूर. त्यांनी कविता केलेली. थकावट व कमजोरी से रहे दूर, दिन भर तरो ताजगी से रहे भरपूर. कवीच येतो म्हणजे त्याने शायरी केली आहे जाहिरातीत सुद्धा. बरं आता आपण शेवटची ओळ. आता हे काळ्या ते असलेलं वाकडं काय असतं? 2 लांबड्या लाईन. के आणि चष्मा. कापच्या नंतर कुठलं अक्षर येतं? काप काप. हा कापला 2 चष्मे लावला का काय होईल? घर. घर. आता पुढे रे आहे ना त्याच्यामुळे घर आलंय ते. हा आता पुढे घर के घर के. हा बरं. आता इथे पुन्हा ह आलाय आपला आणि त्याला र जोडलेला आहे. घर के हर हर. आता त्याचा पुढचा शब्द आहे तो तुम्हाला वाचून दाखवतो मी. तो आहे कारण तुम्हाला तो अनोळखी आहे. फर्द. इथे फे आहे. फेला रे जोडलेला आहे आणि त्याच्या पुढे दाल जोडलेला आहे. फर्द. फर्द म्हणजे काय? व्यक्ती. फर्द म्हणजे व्यक्ती असंच ना. हा व्यक्ती व्यक्ती. फर्द म्हणजे व्यक्ती. म्हणजे हर फर्द. घर के हर फर्द म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्ती. के. आता के के. आता इथे घर के हर फर्द के पुढे काय असणार? केच्या पुढे वाकडा पाय केलेला असा उलटी काठी. फर्द वरून फरीद फरीदा असे शब्द आलेले. फरीदा म्हणजे काय? हिचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे काही अशी स्त्री. फरीदा. फरीदा म्हणजे स्वतंत्र व्यक्तिमत्व. हा फरीद किंवा फरीदा. मुनफरीद. मुनफरीद हा पण एक शब्द आहे उर्दूमध्ये. मुनफरीद म्हणजे स्पेशल म्हणजे युनिक. युनिक आपण मराठीत म्हणतो ना इंग्रजीमध्ये तसं युनिक म्हणजे मुनफरीद स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेले. तर घर के हर फर्द के लिए. आता लांब आणि त्याच्या पुढे आता इथे बघा हे जे दिसतंय ना तो हमजा. याला म्हणतात हमजा. हमजाचा अर्थ काय? हमजा हे अक्षर आपण शेवटचं अक्षर म्हणजे 36 अक्षरांच्या नंतरच येणारं अक्षर असं आपण बघितलं होतं. हमजाचा अर्थ जेव्हा स्वराचा उपयोग व्यंजनासारखा केलेला असतो ये किंवा वाव तेव्हा हा हमजा देतात. आता इथे ये आहे ऍक्च्युली पण त्याचा पण तो ले नाहीये लिये आहे. बरोबर इतके व्यंजनासारखा त्याचा उपयोग केलाय तर म्हणून इथे हमजा दाखवलाय. लिये. घर के लिए. घर के हर फर्द के लिए. हा आता पुढचं अक्षर काय? नून आहे. नून. वर नुकता कधी येतो? एक वर नुकता बशीच्या. बशी. आता इथे बशी नाही आहे ऍक्च्युअली कारण ते पुढचं अक्षर जोडलं गेल्यामुळे बशी. बशी उघडी करून टाकली आहे. हा नून आहे. नून आहे. नून गुन्हा नाही साधा नून. आणि त्याच्यानंतर खाली काय आहे? हा न आणि ह. न आणि ह. हा न ह त्याला पुढे आ जोडलेला आहे. न हा. बरोबर. न हा इथपर्यंत आपण पोहोचलो. आता पुढे जाऊया.
हे कुठलं अक्षर आहे? कळत नाहीये. ये खाली दोन खाली हा नुकते. हा दोन नुकते ये. हा, बशीच्या खाली म्हणजे ये. आणि पुढचं शेवटचं सोपं आहे. हे आपलं म्हणजे तीन. दोन नुकते. अली पे पे ते. हा, चौथं अक्षर. बरोबर बरोबर बरोबर. हा, मग हे काय होईल सगळं एकत्र करून? न हा य त. हा, आता न हा यत असा काही शब्द नाही उर्दू मध्ये. निहायत. निहायत. निहायत म्हणजे ऍब्सोल्युटली. ऍब्सोल्युटली. हा, परफेक्टली. हा, आता आपण इथपर्यंत आलोय निहायत पर्यंत. घर के हर फर्द के लिए निहायत. आता पुढचं जे आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो, कारण तो पण शब्द नवीन आहे तुम्हाला. पुढचं लिहिलेलं आहे मीम, त्याच्यानंतर फेक, फेच्या नंतर ये आणि येच्या नंतर दाल. मफीद. मफीद म्हणजे फायदेशीर. फायदा. फायदा या शब्दाचं हे विशेषण आहे. फायदा आहे भाववाचक नाम झालं, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन झालं, आणि मफीद हे विशेषण, म्हणजे ज्याच्यापासून फायदा होतो असं फायदेशीर म्हणजे मफीद. घर के हर फर्द के लिए निहायत मफीद म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी खूपच फायदेशीर असा याचा अर्थ आहे. झाली एक जाहिरात वाचून. आता आपण आता मला वाटतं एवढं आज पुरे झालं. करेक्ट. एक हेडलाईन फक्त वाचूया आणि मग आपण थांबूया. हेडलाईन परत अगदी सोपी आहे, कारण मागे आपण जी हेडलाईन वाचली तशीच आहे. ज्ञान. अजूनही ती ज्ञानव्यापी पिक्चर मध्ये आहे. खाली पण दिसते ती, त्यामुळे ते ओळखणं सोपं आहे. आता पण ही हेडलाईन वेगळी आहे. मागच्या वेळची वेगळी होती. आता एक आठवडा लोटलाय त्याला. त्यामुळे ज्ञान वापी इथपर्यंत आलो आपण. आता पुढचा अक्षर काय, पुढचा शब्द काय ओळखा? वर तीन नुकते. इथे काय आलाय? हा इथे काफ आलाय ना. कसं? हा, आता काफच्या पुढे ये आलाय. इथे बशीच्या खाली दोन नुकते म्हणजे ये, आणि पुढे केस. 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 हा, ज्ञान वापी केस. बरोबर. हा, बर. आता पुढचं अक्षर सोपं आहे. काफ. काफला छोटी ये जोडलीये. क ला वेलांटी की. ज्ञान वापी केस की. हा, आता त्याच्या पुढे काय वाचा बघू? झाल्यानंतर काय असणार? सुनवाई. हा, बरोबर आहे. बरोबर. ज्ञान वापी केस की सुनवाई. आता इथे सुनवाई त्यांनी शीन का वापरलाय माहित नाही मला. कदाचित टायपिंग मिस्टेक आहे का काय काय माहित नाही, पण सुनवाई असा शब्द आहे ऍक्च्युअली. त्यांनी ते शुनवाई लिहिलंय. हा, दोन्ही कदाचित असतील उर्दू मध्ये. शुनवाई. दोन्ही असतं का सर? नाही, बघावं लागेल डिक्शनरी मध्ये. माझ्या माहितीप्रमाणे सुनवाई म्हणायला पाहिजे होतं त्यांनी. सुनवाई. हा, पण त्यांनी सुनवाई न लिहिता इथे शुनवाई लिहिलंय. सीन पाहिजे होता. ज्ञान वापी केस की शुनवाई. शुनवाईच्या पुढे काय? हे अक्षर अलिफ बे ते. बशीच्या खाली तीन नुकते पे आले. पेला पुढे काय जोडलाय? रे जोडलाय. पेर. हा, ज्ञान वापी केस की सुनवाई पर. आता पुढचा जो शब्द आहे तो इंग्रजी शब्द आहे. तो कन्फ्युजन होऊ नये म्हणून अगोदरच सांगून ठेवतो, पण सोपा आहे. आता केस आणि सुनवाई ह्याच्यावरून पुढे तुम्हाला काय बोध होतो? तो शब्द काय? जजमेंट. हा, साधारण तशाच अर्थाचं. ते आता सीन आहे. पहिला सीन आहे. सीनच्या नंतर पे आलेला आहे, त्याच्यानंतर रे आलाय, त्याच्यानंतर ये आहे, आणि त्याच्यानंतर मीम आहे. स प र य म. काय त्याचा अर्थ? सुप्रीम. कोण आहे सुप्रीम? ऍब्सोल्युटली करेक्ट. बरोबर. आता इथे सुप्रीमला खरं म्हणजे वरती पेश द्यायला हवा, तो त्यांनी दिला नाहीये. त्याच्यानंतर इथे रच्या खाली जेर द्यायला पाहिजे, तो नाही दिलेला, पण इथे य दिलेला आहे, म्हणजे दीर्घ ई काढली त्यांनी. सुप्रीम. इथे प च्या वरती तुम्हाला जजम पण देता येईल, म्हणजे हे जोडाक्षर असं दर्शवण्यासाठी, पण ह्या भानगडीत काही पडत नाही, कारण
वाचक सुज्ञ असतात, त्यामुळे ते ओळखून घेतात काय लिहिलेलं आहे ते. सुप्रीम. हा, सुप्रीमच्या पुढे काय येणार? चाइल्ड प्ले. कोर्ट. नंतर काय येणार? कोर्ट कोर्ट सुप्रीम कोर्ट. हा, इथे को हा र वरती बघा कसा घुसवलाय तो मध्ये. हा, म्हणजे ओळीत न काढता तो वरती टाकून दिलाय, जागा मिळेल तिथे. तेवढ्यात बसवायला. आणि पुढे ट काढलेला आहे. ट मात्र लांब लचक काढलाय बरं का. ही जागा इथे वापरली आहे आणि ट चांगला लांब लचक काढलाय. आणि पुढे रोक असं आहे. कोर्ट की रोक रोक की रोख. कोर्ट की रोक म्हणजे ज्ञानव्यापी मस्जिदच्या केसमध्ये हिअरिंग करायला सुप्रीम कोर्टाने थांबवलेलं आहे, असा याचा अर्थ होतो. आता आणखी एक हेडलाईन वापरतो. हा, वाचूया जरा. थोडी वेगळ्या पद्धतीची हेडलाईन आहे. हा, बघूया आपण, जमतंय का तुम्हाला. थोडी इकडे घ्या ना सर. हा हा हा. आता आता ही तुम्ही स्वतःच वाचायची, मी काही मदत करणार नाही. सोपी आहे. आता काप. काप ओळखता आला? काप. कापच्या पुढे काय आले? त्याच्या खाली र. हा, क य. क य इथपर्यंत 2 अक्षर कळाली. त्याच्या पुढचं काय? र. बरोबर, ऍब्सोल्युटली करेक्ट. र. र ला पुढे काय? अलिफ अलेफ आहे. आहे. अलिफ क य र अलेफ. अलिफ नाही. हा, अला बरोबर आहे तुम्ही, पण ते हे क य र ला जोडलेले आहे. आता लांब आणि लांबच्या पुढे अलेफ आहे, ला येतो. हा, बरोबर, ऍब्सोल्युटली करेक्ट. हा हा, के कला मात्रा के र ला. केरला लिहायला पाहिजे, त्यांनी केराला लिहिलंय ते. पण तरी समजतंय केराला. ट्रान्सलेशन ही बातमी केरळ बद्दल काहीतरी बातमी आहे. आता केरळ मध्ये काय झालंय? मान्सून. हा, पुढे. हा, बरोबर, ऍब्सोल्युटली करेक्ट. आता केरळमध्ये हा पुढे काय? हा मीम आहे. मीमच्या खाली, मीमच्या नंतर बशीच्या खाली 2 नुकते. हा, मे मे मे. केरला मे. काय सध्या केरळमध्ये काय होणार आहे? बारिश. मला का ना मा, त्याच्यानंतर न, त्याच्यानंतर स, त्याच्यानंतर वाव आणि न. मान्सून. मान्सून, ऍब्सोल्युटली करेक्ट. केरला मे मान्सून. त्याच्यानंतर इथे स ला बडी ये जोडली आहे, मान्सून से. केरला में मान्सून से. आता हा शब्द नवीन आहे, तुम्हाला मी सांगून टाकतो. हा, कबल. रिव्हिजन केलाय. हा, कबल. आता हा हलकचा क, त्याच्यानंतर ब आणि लांब. कबल म्हणजे पूर्वी. हा, कबल म्हणजे पूर्वी. आलं लक्षात? हा, म्हणजे पूर्व. मान्सूनच्या आधी. हा, मान्सूनच्या आधी. हा, ईसा के कबल म्हणजे बिफोर क्राइस्ट, म्हणजे इसवी सणापूर्वी. हा, मान्सून के कबल म्हणजे मान्सून म्हणजे पाऊस येण्यापूर्वी. आता हे पुढे काय लिहिलंय? मो स. हा, आता इथे म आला, त्याच्यानंतर ओ आहे, त्याच्यानंतर स आहे, लांब आहे, अलेप आहे, द आणि त्याला 2 चष्मे, द ला 2 चष्मे, धा, र. मुसलाधार. हा, मुसलाधार. मुसलाधार काय असतं? बारिश. बरोबर, ऍब्सोल्युटली करेक्ट. केरला में मानसून के कबल मूसलाधार बारिश की. हा, आता हा इंग्रजी शब्द आहे. बारिश की रे. नाही, व नी सुरुवात. वॉर्निंग. वॉर्निंग ऍब्सोल्युटली करेक्ट. केरला में मानसून के कबल मूसलाधार बारिश की वॉर्निंग. आता हे केवढ्या छोट्या स्पेस मध्ये बसवलंय बघा त्यांनी. मुसलाधार बारिश की वॉर्निंग.
म्हणजे दोन शब्दांमध्ये काही जागा बिगा काही सोडलेली नाहीये, अक्षर एकमेकांमध्ये बसून टाकलंय. हा. मुसलधार बारिश की बॉर्निंग, केरला में मान्सून के कबर, मुसलधार बारिश की बॉर्निंग. पण आपण आता थांबूया. मोठा आहे. 9:45 वाजलेत. आता आजची पण कविता राहून गेली. आता पुढच्या वेळेला आपण कविता आधी तर घेऊ आपण आणि कविता आधी घेऊया आणि मग हे घेऊया. हा मग हे नंतर घेऊया. हो हो बरं, बरं. अगदी सपोर्ट. बरं, बरं. सेकंड हा. हो चालेल. बरं आता थँक्यू. हा आज आपण इथे थांबूया. हा बरं. खूप नवीन शिकल्यासारखं झालं सर. हे कबलचं मला माहिती नव्हतं. हा मफिनचं कबल पण म्हणजे माहिती नव्हतं. पूर्वी. हा पूर्वी. हा. बरं आता आपण इथे थांबूया. ओके सर. डब्बा काय सर. शब्बा खैर. धन्यवाद. खैर, Thank you. सर. बरं. छान होतं जरी. खरंच बरेच शब्द शिकले. हा. धन्यवाद. सर प्रवासात असेल पुढच्या शुक्रवारी मी जॉईन होऊ शकणार नाही. हो काहीच हरकत नाहीये. बरं तुम्हाला बघा जर ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर जॉईन व्हा, मोबाईलवर का होईना. नाही मी फ्लाईट मध्ये असेल त्यावेळेस. बरं काहीच हरकत मी नाही. नातवंडाकडे आलेली आहे, परत जातीये त्या दिवशी. ओके बरं ठीक आहे. थँक्यू. हा बरं थँक्यू. थँक्यू. थँक्यू मॅडम.